त्या पोरीचा असा हातात हात धरलेला, आम्ही गप्पा मारतोय वेगळी, म्हणजे तिने असं मस्त एकदम समजून घ्या, नाही हागी नाही कबूल करू. कॉलेजची एक, कॉलेजच्या 2 होत्या. Ran away with my life, fast forward, never turn back again. हे गाइस, गुड मॉर्निंग अँड वेलकम टू अवर न्यू ब्लॉग. ऍक्च्युअली गुड मॉर्निंग नाहीये, गुड आफ्टरनून पण नाहीये, आता आहे गुड इव्हिनिंग. कारण की आता संध्याकाळचे 5:45 वाजलेले अँड आता आम्ही तयार झालेलो आहे. मीन्स हे तर तयार होते, मलाच तयार व्हायला थोडा वेळ लागला कारण की इतका टाइमपास केलाय ना मी आज. मस्त गप्पा मारत राहिलं ना की उठावच वाटत नाही, काही आवरावच वाटत नाही. कल खेला था हमने इसलिए हम थक गए थे. खूप जास्त थकलो होतो, त्यामुळे ना आज आम्ही घरीच थांबायचा विचार केला आणि घरी थांबून आराम करायचा विचार केला होता, पण आराम तर काही केला नाही. बडबड केली. आजनी काय केलं आपण? टाइमपास केला फक्त. हा. आणि ही बघा आमची लाल मिरची दिसते, कसली परफेक्ट दिसते ना लाल मिरची, परफेक्ट. मिरची ड्रेसिंग दाखव, पूर्ण ड्रेसिंग हिला इझिली उचलतो आम्ही. दाखव का? हा उचल. मी पण उचलते अगं तिला इझी. ये ट्रॅम्पोलियन नाही भैया, हे इधर लग जाएगा. काल खूप दुखले रे हात. हा यार, ते ट्रॅम्पोलियन पार्क मध्ये खूप जास्त दुखलंय. शोल्डर आणि कोअर दुखले. वर्षभराची एक्सरसाइज आहे ना आम्ही एका दिवसात केली. वर्षभर जेवढ्या उड्या मारत नसेल तेवढ्या एका दिवसात उड्या मारल्या. फुटून आलोय आपण. सगळं केलं आम्ही. सगळं इतक्या उड्या मारल्या, डेंजर. त्यातल्या त्यात मी हिला उचललं पण, त्यामुळे माझं तर काय होतं ते हँडची मसाज काय बायसेप पण झालं मग माझं. आता आम्हाला आहे ना भूक लागलेली, त्यामुळे ना आम्हाला काहीतरी चटरपटर खायला बनवायचंय. आता आम्ही बनवतोय उपमा. या साईडला पण उपमा बनतोय, त्या साईडला पण उपमा बनतोय. या साईडला स्पेशल श्वेतासाठी बनतोय, कारण श्वेता आहे ना कांदा खात नाही. काय प्रॉब्लेम आहे काय माहिती, श्वेताला कांदा आवडत नाही. आणि मला कांदा प्रत्येक गोष्टीत आवडतो माहितीये, मला नाही आवडत यार. हा, त्यामुळे मी इकडे वेगळा बनवते आणि ती तिकडे वेगळा बनवते. आता आमचा उपमा तयार झालेला आहे आणि ते उपमा कमी आणि पिठलं जास्त दिसतंय, पण आम्हाला असंच आवडतं. तुम्हाला? आम्हाला पण असंच आवडतं. खुशी हिचं काहीतरी वेगळंच आहे, व्हाईट वाला. हे मला शिरा वाटते ना. फोडणीचा शिरा. नाही काय ना व्हाईट पण करतात आणि काही याचा पण करतात. पण तो मस्त स्वीट डिश वाटते पण एकदम. कढई पण चेंज केली ना. हा, कढई पण चेंज केली कारण की ना ते उपमा जास्त होऊन गेला होता, होतच नव्हतं ते फिरवणं. आता आम्ही उपमा खायला घेतलेला आहे. कसं झालाय उपमा सगळ्यांनी सांगा. खरंच का उगाच प्रत्येक गोष्टीला खूप छान करताय कालपासनं. खरंच छान झालंय. माझं रिव्ह्यू आहे. मी फर्स्ट टाइम खाल्लाय, खरंच छान आहे. फर्स्ट टाइम उपमा खाल्लाय कांद्यावाला. कांदावाला आणि हे येलो वाला. ओके मस्त झाला, एकदम मस्त. थँक्यू. मला आवडला. थँक्यू. हर्षद तुझंच राहिलं तारीफ. एकदम छान झालेला आहे. मी तर रोज करतो उपमा. मला माहिती. ओके. आता आरोही दीदी लागली आहे संध्याकाळच्या स्वयंपाकासाठी. आरोही दीदी आज काय बनवणार आहे? आज आपल्याकडे आहे बटर चिकन. तुला खूप दिवसात खायचं होतं बटर चिकन. यस. तर आम्ही सर्व भेटलेलो पण होतो आणि आम्हाला ना बटर चिकन करायचंच होतं, त्यामुळे ना म्हणजे आम्हाला चिकनची भाजी करायची होती, बट म्हटलं आज ना थोडं वेगळ्या स्टाईलचं चिकन करूयात, म्हणून आज बटर चिकन बनवणार मस्त. आशिष दादाचं फेवरेट आहे ना श्वेता दीदी. म्हणून आज तुला थांबून घेणार आहे आम्ही. आशिष दादाचा उपवास आहे. अरे ते गाणं पण लागलं होतं छान. अरे रे मी तर खूप दिवसानंतर बटर चिकन खाणार आहे. हा ना, आपण जुन्या घरी गेलो होतो लास्ट टाइम तिकडच केलं होतं. एकदा इकडे केलं पण फ्लॉप झालं होतं. इथं केलंच नाही आपण. एकदा केलं पण ते फ्लॉप झालं असं. हा, पातळ झालं होतं वाटतं. मला असं काहीतरी वाटतंय. आज आपण एकदम नीट बनवू. आपण म्हणजे तू आणि श्वेता दीदी. भाजी बनवते आणि या साईडला आहे ना हे सर्व आपली सिरीज बघताय फर्टिचर वाली. कशी रिव्ह्यू द्या बरं. मस्त आहे. हे इकडे हसताय ना, मला तिकडे करमत नाही, मला पण बघायला वाटतंय मग 4 वेळेस. अरे दीदी श्वेता दीदी कुठपर्यंत आली तयारी सब कुछ हो गया है भाई साहब. आपली भाजी दाखव ना, किती भारी आहे. भाजी बघा गाईस, खरं हॉटेल स्टाईल झाली आहे, खूप टेस्टी. थांबा 3, 2, 1 गो. ओ वाव. मला में कितनी अच्छी है तो खाने में कितनी अच्छी हुई. भाई हॉटेल स्टाईल बनाई है आज आरोही ने.
वाव. आणि आता पोळे पण झालेले आहे, मस्त आता जेवण करणार आहे. आता असे मी ना पावभाजी खाल्लेली तरी मला असे पोटात खा वाटते. पावभाजी का खाऊन आला? ते जुन्या घरी गेलो ना आम्ही, तर तिथं एका मैत्रिणीचा बर्थडे होता म्हणून. बापरे, हर्षदची आणि हे पण खायचं आहे हा हा, हे तर खाणारच आहे मी तिथं म्हणून थोडं खाल्लं. हा बरं झालं. अरे दीदी कांदा टमाटे कोथिंबीर मिरची हे का बरं कापून ठेवलं? तर दादाला आहे ना चिकनचं थोडं कोल्ड चिकन करायचंय ना, त्यासाठी हे बघ इकडे साईडला पण ठेवलेलं आहे. बापरे, दादाची तर मज्जा आहे. दादाला खायचं होतं ना, म्हणून त्याच्यासाठी आता वेगळं बनवावं लागणार आहे. आता आम्हाला जेवण करायचंय आणि आशिष दादाला काय प्रॉब्लेम आहे काय माहिती, आमच्या इथे कधीच जेवण करत नाही. काय रे? नेहमी जेवण करतो मी, पण आज नेहमी कधी? आज चिकन वगैरे खात नाही ना, म्हणून नाही तर नेहमी जेवण करतो. अरे रस्सा रस्सा खा यार प्लीज. हा प्लीज यार. मग काय कोरडी पोळी खावी लागेल. कोरडी पोळी खायला तयार आहे, पण तो भाजीचा रस्ता नाही खाऊ शकत. नाही पण जेव्हा आता तुला लागणार आहे, तू पोळी कशी पण खा, पण तुला जेव्हा लागणार आहे. सॉरी गाईस. अरे यार नाही ना, चल ना. लोणचं पोळी खाल्ली. अरे लोणचं सोबत खातो. बर ठीक आहे, चल हे चलो. आता आम्ही जेवायला बसलेलो आहे आणि हे बघा आमच्या सर्वांचे ताट बघा, मस्त भाजी पोळी, सर्वांच्या तोंडाला पाणी सुटलं. आणि आशिष दादाचं ताट बघा, ते छोटं लेकरूनच तर खरं वाटतं, त्याला भाजी आवडली नाही तर लोणचं देतात, सेम तसं आहे. लोणचं नाही ते काही तर बनवून नाही देत का असं? एक नंबर. वा पोळीची तारीफ आहे. लोणचं ते रेशमी निकाल हे तर हा रडू नकोस. अरे बाई श्वेता आहे, श्वेता आहे तर तुझ्यासाठी भाजी नाही बनवणार का? थँक्यू गाईस, हा? थँक्यू. श्वेताने बनवली. बघितलं का किती चांगले लोक आहे. चांगले लोक आहे आता, चांगले थोडं लोक. ओढायचं असतं खरंच चांगले लोक आहे. थोडं ओढायचं असतं. नको, त्याचा चेहरा फारच बारीक होता यार. ते खाल्लं असतं मी, असं काही नाही, पण थँक्यू पण यार. बसला लोणचं इतकं ब्लॅकमेल केला तेव्हा बसला तो, इतकं ब्लॅकमेल केलं, तुला खायला नाही चालत असं तसं, मग बसला तो, लोणचं पोळी खायला पण मानला. आता सर्व रिव्ह्यू देणारे भाजीचे पप्पा पासून स्टार्ट करूया. 2-4 शब्द चांगले. एकदम मस्त भाजी आहे. एकदम मस्त. छानच करते ती, पण आज जरा स्पेशल केली. हा थँक्यू. आणि आशिष दादा खूप भारी झाली. म्हणजे चिकन मी आतापर्यंत असं चिकन कधीच नाही खाल्लं. हॉटेलपेक्षा भारी झालं. किती खोटं बोलतो रे. प्रेम दादा कशी भाजी? एकदम मस्त झाली. अरे वा. खा मग, खूप आवडलं ना, खा मग. खूप मस्त झालं एकदम. केसी आहे भाजी. श्वेता दीदीला विचारलं, एक्सप्रेशन देते मागून. गाईस भाजी खरंच खूप 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 छान झाली, हॉटेलपेक्षा भारी झाली. तू सांगते रिव्ह्यू. हॉटेलपेक्षा भारी झाली. ऋषी आणि अमोल पण घरी आलेले. कसं झालं होतं रे स्वयंपाक? एक नंबर झाली ती भाजी. आम्हाला तर पहिले वाटलं खरंच हॉटेलची भाजी आहे, एवढी टेस्टी झाली होती. टू बी व्हेरी ऑनेस्ट, एकदम भारी भाजी झाली होती. तो बघ ना, हा करतोय. खाल्लं तर नाही. सगळे तेच म्हणले. खाल्लं तर नाही. नाही बट त्यांनी नॉनव्हेज खाल्लं पाहिजे असं मला वाटतं. रस्सा रस्सा खातो ना भाई. बाई श्वेता हा रस्सा रस्सा खातो, किती छान आहे रे. बिर्याणी मधलं भात. फ्युचर मध्ये तुला खाण्यात पडेल ना बाई. हा? फ्युचर मध्ये का बरं दिलं बाई? ये तो मैं ब्लॉग में डालने वाली हूँ. हा ना, म्हणजे का बरं नाही सांगू देत माहितीये का? त्याने हिची एक्स बघते ना ब्लॉग. बाई बरोबर आहे का? दिव्या नाही, पूजा ना बाई. दिव्या तुझी ना? दिव्या माझी, पूजा तुझी. ए येड्या, दिव्या तुझी, पूजा माझी आहे. विसरून जाता का रे तुम्ही मिनिटाला? हा ना, रोज बदलतो सो काय लक्षात राहील. पूजा माझी, दिव्या याची. ओके. उद्या दुसरं नाव सांगसाल. किती छान आहे रे. पूजा खरं ट्रू आहे. ए आरुई, इमॅजिन करा, मला एक दिवस स्वप्न पडलं होतं. हा हा, हर्षदचं काय म्हणणं आहे? त्याला भूकला आताच कवर लावायचंय. उद्या लाव हर्षद, काय नाही होत. जा. काय नाही, ते म्हणा आमच्या घरी कोणीच नव्हतं. सांग ना. तुला एक दिवस मला ना लय खतरनाक स्वप्न पडलं. हा मी सांग ना, सांग ना, सांगितलं नव्हतं. सांग ना, सांग ना. Guys, मला एक दिवस इतकं वाईट स्वप्न पडलं माहिती का? भारी. भारी म्हणजे गाणंच होतं. तिला सांगायचं राहूनच गेलं. म्हणजे ना मी कुठेतरी गेलेलो आहे बरं का, असं एका प्लेसला, पुण्यालाच गेलेलो आहे. हा म्हणजे तुझं मस्त काहीतरी झालं आणि मी गेलो रागा तिकडे पुण्याला. सांग ना पुढचं. मग पुण्याहून मध्येच गोव्याला कसं गेलो काय माहिती. हा मग मध्येच गोव्याला? आता स्वप्न आहे काही. मग मी गोव्याला होतो, डायरेक्ट बीच होतं. म्हणजे पुण्याला तर बीच नसू शकतं ना, मग गोवाच असेल ते. गोव्याला होतो. मग मी तिथे दुसऱ्या पोरीस होत बसलो. काय काय बोललो? हा पुढचं ऐकू दे ना. ऐक ना बाई, स्वप्न होतं ना बाई तू. हा. मग मी एका दुसऱ्या पोरीसोबत बसलेलो होतो बरं का.
आणि कसं बसलेलो म्हणजे लगे अँगल पण दिसतोय म्हणजे तिने असं मस्त एकदम समजून घ्या नाही एकदा असं वेस्टर्न कपडे घातलेले भाई आणि मी आता बाजूला बसलेलो आणि मी तिला ओळखत नाही भाई ओके ओळखत नाही मी असं बसलेलो आहे चिल हा आणि मी उदास आहे ना समजा आता अनोळखी पोरीच्या शेजारी आम्ही अरे आता स्वप्न आहे स्वप्न ते आहे. मग ती माझ्या बाजूला अशी बसलेली मी तर असं बसलेलो व्ह्यू असा अँगल दिसत होता मला मग अचानक कोणतरी आलं बरं का आमच्या ग्रुप मधलं आता मला एक्झॅक्टली नाही आठवत मग त्यांनी असं फोनवर बोललेलं बरं का की ऋषी इथे तर बसलेला आहे हा मग मी ऐकलं ते आता ते कोणाला सांगितलं काय माहिती मग असं कॉलवर सांगितलं मग स्वप्नाला काय लॉजिक राहतं का हा मग नंतर लगे आरोही आली आणि मग लगे मी त्या पोरीचा असा हातात हात धरलेला आम्ही गप्पा मारतोय ती पण नेमकं तिथं पण ब्रेकअप झालेलं हा मी पण उदास आणि मग हे आली मागून बाई आणि पुढचं स्वप्न मला पडलेलं मग हा कुठं झोपलं काय होतं? हातात एक बेल्ट होता मोठा आणि त्या बेल्टने तुलाच त्या मारलं बेल्टने मी मी दोघाला असं धुतलं त्या पोरीला तिथेच ठेवलं तुला दोन गलत फॅमिली झालती म्हणजे माझ्या स्वप्नाचा मोटिव्ह काय होता तिला गलत फॅमिली झालती बाई म्हणजे आता पहिल्याला मी ओळखतच नव्हतो ना तिला जी आल्यावर मी आता एका मूवीच्या सीन सारखं झालं ना ते समजा काहीतरी असं हात धरलेला मी ती ब्रेकअप झाली ती सांगत होती म्हणजे हात धरायचे हात धरा, हा, बरोबर गोष्ट सांगतोय आता तू त्याला गोष्ट सांगतोय ना तू त्याचा हात धरलेला आहे बाई धरतो बाई हात धरतो मी त्याचा बाई अशी मांडीवरच त्याची नाही भाई आहे मला आता नाही सांगितलं की तुला नाहीये ब्रेकअप झालेले श्वेता इकडे काय बोलला माहिती का अरे नाही ब्रेकअप झालेलं आहे म्हणजे माझं अरे ती पूजा आहे ना पूजा सोबत हे आता नाही मग आता तुला गर्लफ्रेंड आहे की नाही की तू सिंगल आहे सिंगल झाडू देत तुला पूजा आहे ना ब्लॉग चालू आहे अरे नाही. काही तो सांगू नाही शकत त्याचं रिलेशन ब्लॉग चालू आहे लहान मुलं फक्त माझ्या गल्लीतले घरी सांग याच्या गल्लीतल्या लहान पोरांनी याच्या घरी सांगू नये पूजा याची गर्लफ्रेंड हे ऐकू शकतात ते लोक हा आणि आता तू सिंगल आहे की नाही तुला गर्लफ्रेंडचं नाव नाही विचारलं तुझी वाली माझी वाली माझी दिव्या तुझी गाडीची चावी पूजा कुठे? चला येऊ का नाही ऐक नाही. वेगळं फक्त एवढं ना तू सिंगल आहे की नाही मला एक ब्लॉग खाली कमेंट पण होती एका मुलीची अशी त्याला सिंगल आणि हा. सिंगल पण होती ती मुलगी हा. नाही गाईस मी एंगेज हा, आहे कोणत्या माझ्या गोष्टी? कामासोबत एंगेज आहे मी. नाही मुलीला विचार मुलीवर engage आहे कुठल्या ब्लॉग चालू आहे श्वेता. कसं तुझं नाव घेऊ श्वेता चला येऊ का मी? नाही रे अरे तो नाही ice cream सांगा चा लवकर box. बाई, सांग लवकर सिंगल आहे इंगेज अरे यार काय सांग एंगेज आहे गाईस कोणासोबत आता ते कसं सांगू मी हा, ठीक आहे. ते नाही सांगणार ते पण ते सिक्रेट आहे ते काही. secret आहे, ते ते नाही सिक्रेट आहे ते सिक्रेट आहे ते नाही सांगू नका. ते secret आहे. ते नाही सांगणार हा, बाई, सगळ्या जमान्याला माहिती तू करता दिसते अरे काय पण का भाई अरे लहान लेकराला माहितीये ब्लॉग चालू आता सगळ्यांना कळणार आहे ब्लॉग चालू आहे, सगळ्यांना कळणार आहे ते पहिले सगळ्यांना नाहीच उठी- होय, तसं नाहीच उठीला काय गेलो guys. होतो तेव्हा कळलं सगळ्यांना. शांत उटीलचा सगळा ग्रुप होता काही आम्ही जेव्हा उटीला गेलो अरे. त्या सगळा ग्रुप होता त्या थोडी आपण चौकत होतो बाई सगळे जण राहतेच ना सह्याद्रीची टीम होती आपल्या हो ना? हा, तुला आठवलं. होती ना यार, ते निघालं. आता आशिष म्हणे तू माझी बाहेरची सेटिंग मोडतो का म्हणे मी आता थांब म्हणे ब्लॉग मध्ये सांगतो सांग म्हणे माझ्या गर्लफ्रेंडचं नाव सगळ्यांसमोर सांगू हा सगळ्यांसमोर सांग व्हिडिओ माझ्याकडे हा व्हिडिओ मध्ये सांग दाखव व्हिडिओ डायरेक्ट लाईव्ह काही आज मी एक्सपोज होणार आहे दाखव अरे दाखवू हा दाखव. हाती तुला काय नाही यार, मला प्रॉब्लेम नाही तुला काय problem नाही. नाही. नाही चालतं बघ मी तयार आहे हा जा आपण सिक्रेट होतो कबूल करो बाई सांग एक्सपोज कर रे मला. पूजेबद्दल दिवेबद्दल सांगू का साक्षीबद्दल सांगू आणि इथं तुला प्रिटी तुझी एक्स आहे का करंट आहे नाही एक आहे ना बाई करंट पण आहे करंट ही ना A to Z सगळ्याच आहे बाई सगळ्याच आहे. Current दोन- कॉलेजची एक कॉलेजच्या दोन होत्या हा ती कॉलेजची हा शालिनी हा हा शालिनी आणि एक मालिनी तिची बहीण जुळ्या बहिणी शालिनी मालिनी सावत्र हा सावत्रायची आणि लॉटरी करून घेऊन आता ही सीता गीताची बहीण सगळ्या बहिणीच पटवून ठेवले मग अर्ध तो अर्ध मी गीता वाचत होती त्या दिवशी तेच म्हटलं हा, सीता माझ्यासोबत होती ना बाई मग एकाच कॉलेजमध्ये होता आम्ही आणि ही दोघं- आपलं ही काय तिचं नाव? संस्कृती संस्कृती हा. आणि हिंदी माझ्याकडे होती यात ना तो खरं कबूलला असेल त्याच्या एक्सचं नाव आणि करीना कपूरचं काय अरे
अरे ही प्रियंका चोप्रा नाही म्हणती ना, ती म्हणती आम्ही सोबत नाही राहू शकत म्हणे. निक जोनस मध्ये आलता का? हा ना. काल रात्री झोपायला आम्हाला खूप जास्त उशीर झाला होता कारण की सर्व झालेले होते, त्यामुळे आम्ही मस्त गप्पा मस्ती करत बसलो होतो. अँड आज पण मी थोडं लवकरच उठले होते कारण की मला स्वयंपाक करायचा होता. आता स्वयंपाक पण झालेला आहे अँड आता वेळ झालेली आहे आपला ब्लॉग एंड करायची. होप सो तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर नक्की करा. भेटत नेक्स्ट ब्लॉग. Believe